यस सामना सुरू होतोय. आपण पाहतोय एका बाजूला जर पाहिलं तर नक्कीच जय जोगण्यादेव आगवण ए संघ आज मात्र आपण पाहतोय अगदी 3 संघ आज या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. जय जोगण्यादेव आगवण ए बी आणि सी असे 3 संघ यांनी सहभाग घेतला होता. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रत्नदीप विऊर हा संघ फलंदाजीसाठी उतरलाय. पहिलं षटक घेऊन येतोय मंगेश माची. अगदी जर पाहिलं तर लेग ब्रेकचा मारा करणारा हा गोलंदाज. एका बाजूला सिद्धू आहे. पहिला चेंडू खेळतोय अगदी पायावर ढकललाय चेंडूला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नक्कीच ज्याने बरेचसे अवॉर्ड्स घेतले आहेत क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये असा हा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जगदीश माची. खूप चांगला पहिला चेंडू अडवला गेला. मगेश माची पुन्हा एकदा हा देखील चेंडू आता मात्र सनी खेळतोय. त्या ठिकाणी डिक्लेअर झोनकडे चेंडू पाठवलाय. या चेंडूवर मिळता येईल 1 धाव. धावसंख्या जर पाहिली तर सिंगलने वाढली जाईल. 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर गरीब आणि होतकरू आपण पाहतोय खूप कष्ट घेतले जात आहेत. आतिश दादा राऊत यांच्या मार्फत आपण पाहतोय हा चेंडू वाईटचा आहे, अवांतर चेंडू. सलग जर पाहिलं तर ही स्पर्धा आज 3 वर्ष आणि 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर जे काम केलंय खूप चर्चा आहे या कामाची. कारण की जर पाहिलं तर अनेक गरीब गोर कुटुंबांना त्यांनी पहिल्या वर्षी धान्य पुरवलं गेलं, दुसऱ्या वर्षी देखील धान्य आणि यावर्षी काहीतरी वेगळी संकल्पना आतिश राऊत यांची राहिली या स्पर्धेच्या मार्फत आपण पाहतोय. हा चेंडू मात्र वाईट चेंडू होता. अवांतर धाव आली. धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. ओहो बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता परंतु सिद्धू फटका मारला. परंतु जितेश माची त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला अडवतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू खोदून काढलाय जितेश माची. त्या ठिकाणी 2 जितेश माची एकत्र मात्र आपल्याला 2 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणून त्यांची नावं टोपण आहेत. एकामध्ये जर पाहिलं तर जितेश खारी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जितेश बिल्ला अशी नावं मात्र ठेवली गेलेत. कारण प्रत्येक माणसाचं टोपण नावाने जास्त प्रचलित असतात. हा चेंडू आपण पाहतोय जितेश पुन्हा एकदा अगदी पायावर चेंडू फेकला होता. तिथे जगदीश माची चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतोय. या चेंडूवर जर पाहिलं तर एक सिंगल रन्स येईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाईल ती म्हणजे 5 धावा. 5 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे सनी. ओहो याकडून देखील आता मात्र चातुर्य जबरदस्त. जर पाहिलं तर विकास माचीला चकमा दिलाय. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 9 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या पर्वामध्ये जर पाहिलं तर अगदी म्हणजे अगदी जेव्हा लेटर पडलं गेलं 39 सेकंदाच्या आत अगदी टीम पूर्ण झाल्यानं आपल्याला पाहायला मिळाल्या. यस टायमिंगचं बंधन आहे. आगवण संघ तुम्हाला देखील ताकीद असेल याकडे. कारण की या स्पर्धेचे नियम कडक नियम आहेत. या स्पर्धेमध्ये तुम्ही एका ओव्हरमध्ये फक्त एकच मीटिंग घेऊ शकताय, टीम मीटिंग. इथे मात्र पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकलाय. चेंडू जाईल डिक्लेअर झोनकडे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता. चेंडूला अडवतोय. सिंगल रन्स. जगदीश माची ज्या पद्धतीने 2024 मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आज विकास आपल्याला पाहायला मिळाला आणि आज खूप चांगलं गोलंदाजी करत असताना रन्स मिळणार नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय संतोष 1 मिनिट आपण आलेल्या पाहुण्याचं इथे स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेवर दिघे साहेबांचं प्रेम म्हटलं की मला वाटत नाही घर सोडून देतील पण आतिशकडे येऊन राहतील अशा पद्धतीने त्याने प्रेम केलाय. प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतात की केव्हा येतील आमचे केदार दिघे साहेब. एक मोठं व्यक्तिमत्व आणि प्रत्येकाच्या मनाशी नातं जोडणारी आणि निश्चितच खरं नातं नाही तर मला म्हणा सरावलीकरांशी आणि धर्मवीर चषकाची साहेबाची नाळ जोडलाय असं मला हरकत नाही. मी धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानचे आणि धर्मवीर आनंद दिघे चषकाचे आयोजक आहेत आणि या गावाचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांनी मोठं काम केलं आहे. तिघांचं पॅनल एका हाताने निवडण्याचं त्यांनी काम केलं आहे. आत्याजी राऊत यांना विनंती करतोय की आपण मायाची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख आदरणीय केदारजी साहेबांचं स्वागत
मस्कर साहेबांचं करूया. चला, देवधर तालुका संपर्क प्रमुख हा सुभाष मस्कर साहेब या. पालघर जिल्हा समन्वयक सुभाष मस्कर साहेब यांचं मायाची उबदार शाल आणि इथे आपण एक सन्मानचे जोरदार टाळ्या असायला पाहिजेत. निश्चितच खूप मोठं व्यक्तिमत्व, स्वभावाने थोडं मृदू असणारे, पण एखादं सांगण्याचं काम सांगितलं त्यानंतर आपण जातोय. निश्चितच आमच्या सर्वांचे लाडके, तू मामा सर्वांचे लाडके, ज्याला एका हाताने एका शब्दाने केलं गेलं आपण पाहतात ते म्हणजे निश्चितच पालघर जिल्हा लोकसभा समन्वयक सुभाष मस्कर साहेबांचं झालंय. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे संतोष कडू, देवधर तालुका संपर्क प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली आहे आपल्या तालुक्याची, आणि खऱ्या अर्थाने नातं कसं जोडावं, लोकांना कसं करावं, अशा भगव्या छताखाली आपण बघत आहात. त्यांचा खरोखर सत्कार करताना आम्हाला इथे मनापासून आनंद होत आहे. साहेब निश्चितच आपली भगवी शहर तिकडे पडकणार आणि आपलं प्रत्येक सीट तिकडे येणार, कारण प्रत्येकाचं मन हे इकडे आहे. जरी तिकडे असले तर लोकांचं मन आपल्याकडे आहेत. आणि आता खऱ्या अर्थाने आपण निश्चितच ज्यांनी कधी मोठेपणा पाहिला नाही, मी फक्त साधा एक कार्यकर्ता आहे आणि मी एक तुमच्यातलाच माणूस आहे अशी भूमिका नेहमी दाखवणारा, मग मोठ्यात मोठं नसेल किंवा छोट्यात नसेल, मी फक्त केदार दिघे हाच व्यक्ती आहे. एकदा जोरदार टाळ्या केदार दिघेसाठी असायला पाहिजेत. निश्चितच त्यांची मायाची उबदार शाल आणि हा ट्रॉफीची एक सन्मानचिन्ह पुरस्कृत केलं जात आहे. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. निश्चितच ह्या तिन्ही आदरणीय व्यक्तीचा सन्मान करताना आज आम्हाला निश्चितच धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठानतर्फे मनापासून आनंद होतोय. आणि असंच प्रेम आमचे मस्कर साहेब, आमचे संतोष कडू साहेब आणि दिघे साहेब असायला पाहिजे. दिघे साहेब, तुम्हाला विनंती करतो मी की ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही आम्हाला संबोधायचं आहे, कारण ह्या स्पर्धेमध्ये तुम्ही स्वतः आनंद केला आहे. 2 वर्षापूर्वी आपण क्रिकेट देखील खेळलो, मला वाटतं 13 ते 14 बॉल खेळले आणि तेव्हा तुमच्या शाळेच्या आठवण उडालेला. आज पुन्हा कसं वाटतं तुम्हाला इकडे आल्यानंतर? क्रिकेट म्हटलं की सर्वप्रथम गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची आठवण येते, कारण की बॉक्स क्रिकेट ही सुरुवात केली गेली काबडाळी ठाणे इथनं, आणि आज ती जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये खेडोपाड्यांमध्ये ही खेळली जाते. मला असं वाटतं की प्रत्येक क्रिकेट प्रेमीला, प्रत्येक खेळाडूला आज दिघे साहेबांची आठवण येते. मी आतेज आणि आतेजबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, त्याच्या सर्व या प्रतिष्ठानमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखर कौतुक करतो, कारण की जरी मी या प्रतिष्ठानचा अध्यक्ष जरी असलो तरी पालघरची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने आतेज आणि आतेजच्या सर्व सहकाऱ्यांनी आज त्यागत चांगल्या पद्धतीने त्यांनी निभावलेली आहे. येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील ज्या पद्धतीचं आरोग्य शिबिर असेल, त्याचबरोबर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम असेल, असे अनेक उपक्रम, कोविड काळामध्ये गरजू लोकांना मदत असेल, असे अनेक उपक्रम हे प्रतिष्ठान या आतेज व आतेजच्या सगळ्या या सहकाऱ्यांच्या माध्यमातून इकडे राबवत असतं. आणि वर्षानुवर्ष ही परंपरा ते जोपासत एक चांगलं समाजकार्य ते घडवत असतात. मी पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे दिघे साहेबांनी आपल्या सर्वांवरती संस्कार केलेत, ते संस्कार विचारात घेत येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अशीच लोकसेवा एक चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातून घडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन इकडे सर्व खेळाडूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निखिल साहेब, तुम्ही बोललात आणि 22 तारखेचा उल्लेख केलात. याच दिवशी 4 वर्षापूर्वी लॉकडाऊन झालं होतं. 22 मार्च 2020 लॉकडाऊन झालं, विमानं बंद झाली, तुमचे रेल्वे ठप्प झाले, तुमच्या गावात कुठे गावं चालत होती, एकमेकांना बाहेर पडता येतं आणि काहीकांचं आयुष्य होताचं नव्हतं गेलं. पण त्या काळात आतेज राऊत आणि त्याच्या कंपनीने बरेचसे लोक इकडे उत्तर भारतीय राहतात, बिहार राहतात, कारण इंडस्ट्री असतात आणि भाडेतत्वावर राहतात, त्यांना पगार मिळत नव्हता, खायला अन्न देणं मिळत नव्हतं. तेव्हा याच प्रतिष्ठानच्या माध्यमात 300 नव्हे तर मला वाटतं 3 ते 4 हजार लोकांना अन्नदान दिलं गेलं. गॅसेस मिळत नव्हते, रॉकेटचं पाऊल करून दिलं आणि खरोखर ते आठवण आली की आज देखील अंगाला पुन्हा आयुष्यात तो कोणता दिवस येऊ नये. पण 22 मार्च आणि आजचा योगायोग असं खरोखर धर्मवीरांनी केलं प्रतिष्ठान. आणि मला तरी आता वाटतंय की लोकांच्या मनामध्ये पुन्हा शेक झालाय की आपल्याकडे एक तेव्हा शब्द होता, दोघं जुळलेत महाराष्ट्राची माणसं की जय महाराष्ट्र म्हणायची, आणि आता तीच ताकद येईल. आणि खऱ्या अर्थाने दिघे साहेबांचा असलेला आशीर्वाद या ठाणे जिल्ह्याला नव्हे त्या पालघर जिल्ह्याची नातं ठाणे जिल्ह्यापेक्षा खूप जवळचं होतं आणि पुन्हा एकदा भगवा फडकणार यात काही शंका नाही. आणि पुन्हाच हे तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला द्या. प्रत्येकाला आस असते धर्मवीर चषक म्हटलं की आमचे केदार दिघे साहेब इकडे येणार, कारण असं एकाचा दाता असणारे आणि स्पष्ट वक्त, न्यायाला न्याय देणारे असे माणसं आम्ही पाहिलेत. आणि साहेब हेच प्रेम आमच्या असून द्या, याहीपेक्षा पुढे आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आताच्या पाठीशी तुम्ही खंबा पण उभे आहेत.
एक वेळ तुम्ही म्हटलं ना की घरापासून दूर राहतील पण अतिशय केव्हाही धावा येतील. एकदा जोरदार टाळ्या या सर्व मान्यवरांसाठी असायला पाहिजे. इकडे आल्याबद्दल आमच्या धर्मवीर आनंद दिघे परिवाराचे अनेक अनेक धन्यवाद. संतोषजी धन्यवाद. वेलकम बॅक. पुण्याचे एकदा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक 2024. अहो इथे मात्र आपण पाहतोय गोलंदाजीतून आज किमया स्पष्ट करताना गोलंदाज आगवण संघातील आज जर पाहिलं तर जय जोगण्यादेव आगवण वाल्मिकी स्टार या नावाने ही टीम आज आपण पाहतोय या मैदानावर. सातत्य पाहिलं तर मागच्याच आठवड्यामध्ये DNCC या स्पर्धेमध्ये काही जबरदस्त जल्लोष केला होता. चॅम्पियन संघ राहिला होता जय जोगण्यादेव आगवण वाल्मिकी स्टार. आता मात्र या मैदानावर आपली छाप पाडत असताना धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 19 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू झाले आहेत. जितेश गोलंदाजी माकवर पटका तर सजवलाय समोरच्या दिशेने परंतु फॉलोअर थ्रू मध्ये अडवतोय. चेंडूवर रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. 19 धावा आतापर्यंत आहेत. अजूनही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र शॉट ऑफ लेन चेंडूला अगदी फेकून दिलाय. जबरदस्त प्रहार केला आणि जितेश बिल्ला याच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढला. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 23 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिला तर 5 चेंडूचा खेळ. शेवटचा चेंडू येस ओके 24 धावा झाल्या आहेत. हा 9 चेंडू काउंट केला गेला. इथे मात्र पाहतोय समोरच्या दिशेने हो उमेश माची वॉट अ फिल्डिंग. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. अगदी लढवय्या वृत्ती ज्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते असा उमेश माची आपण पाहतोय. जबरदस्त जबरदस्त इनफॉर्म क्षेत्ररक्षक. चेंडूवर जर पाहिलं तर धावा मात्र नक्कीच रोखल्या गेल्या. ज्या पद्धतीने 3 धावा नक्कीच रोखल्या. शेवटचा चेंडू असेल. फलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जाईल विकास माचीकडे. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत सिंगल रन्स आणि धावसंख्या जर पाहिली तर इथे मात्र इनिंग ब्रेक झाले. 26 धावा या स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत आणि 27 धावांचं आव्हान ठेवलं जात आहे. मन्नू या आपल्या आतिथजी बघतात कुठे असेल संपर्क करा. मन्नू आपण कुठे असाल तर निश्चितच आतिथजीशी संपर्क करायचा आहे. बघा ही मॅच झाल्यानंतर आपल्या साहेबांना इकडे आल्यानंतर क्रिकेट शिवाय राहत नाही आहे तर सर्वजण आपण मिळणार आणि साहेबांची बॅटिंग बघणार आहोत. पूर्वीच्या काळात अनेकांच्या विकेट काढल्यात पण आता बघ षटकार चौकार मारण्याची गरज आहे आणि खरोखर आपण पाहणार आहोत साहेबांचा खेळ. ही मॅच झाली की आपण सर्वजण त्यांच्या मनापासून त्यांचा खेळ बघणार आहोत. तर नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये अगदी शिस्त पाहतोय. ज्या पद्धतीने आज एक ड्रेस कोड हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक येणारा संघ अगदी टायमात या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाला. कालचा दिवस देखील उद्घाटनाचा राहिला. कालच्या दिवशी देखील आपण एकंदरीत संघ जर पाहिले तर 16 संघ काल खेळले गेले. आज देखील आपण पाहतोय 16 संघांना इथे प्रवेश दिला गेलाय आणि या प्रवेशातून जर पाहिलं तर आतापर्यंतचा हा दुसरा सामना हा पाहिला जातोय 2 संघादरम्यान. एका बाजूला जर पाहिलं तर रत्नदीप वेऊर संघ आहे जो आता क्षेत्ररक्षण करेल आणि दुसऱ्या बाजूला जय जोगण्यादेव आगवण वामिका स्टार या नावाने आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आगवणचा संघ हा देखील सज्ज झालाय. आपण या स्पर्धेचं नियोजन पाहिलं अगदी 21, 22 आणि 23 म्हणजे उद्याच्या दिवशी ग्रँड फिनाले आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेचं खास आकर्षण जर पाहिलं तर तब्बल 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आणि ही चमचमाती ट्रॉफी आपण पाहतोय. सुरेख ट्रॉफी आपल्या समोर नक्कीच पाहायला मिळते. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तर तब्बल 25,000 रुपये आणि एक ट्रॉफी आपण पाहतोय. तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी संघाला 5,000 रुपये मात्र दिले जात आहेत. इथे आतिश राऊतच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक मिनिट चला समोर गेटच्या समोर पुण्याच्या सांगितलं त्या गाड्या लावू नका. आपल्या आलेल्या पाहुण्यांच्या गाड्या निघायला पाहिजेत. प्रत्येकाने गाड्या बाजूला लावा. भरपूर पाठीमागे जागा आहे. मी कालपासून आपल्याला आवाहन करतो की पाठीमागे गाड्या येऊन लावा जेणेकरून येण्या जाण्यासाठी कोणाला अडथळा होणार नाही ह्याची कृपया आपण नोंद घ्यायची आहे. समोरच्या गाड्या काढायच्या प्लीज. गेटच्या समोर ज्या गाड्या आहेत त्या डाव्या उजव्या साईड ठेवा जेणेकरून हा पूर्ण 4 व्हीलर जाता येईल असा रस्ता ठेवा. तर आपण पाहतोय सामना सुरू होताना सेकंड इनिंग आहे.
यामध्ये जर पाहिलं तर अगदी 27 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला जगदीश माची, दुसऱ्या बाजूला विकास माची आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर गोलंदाज मिस्टर साहिल सज्ज झालाय पहिला चेंडू फेकण्यासाठी. जगदीश माची आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू इथे फेस करताना. अहो पहिला चेंडू अगदी सुरेख फटका आहे, परंतु त्या ठिकाणी सनी चेंडूला पकडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सनीच्या मार्फत. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मेहुल पाटील यांनी स्पॉन्सर्स केलेले दोन्ही खेळाडूंच्या अगदी पायामध्ये पुमाचे शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे मेहुलचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आगवण संघावरील या दोन फलंदाजांना. कारण की तब्बल जर पाहिले तर अगदी 4,500 रुपयाचे शूज मात्र स्पॉन्सर्स केले गेले आहेत मेहुल पाटील. इथे मात्र आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, स्टेअर केला. ओमकार त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. सिंगल धाव मात्र नक्कीच बनवली जाते. खासियत आहे या दोन खेळाडूंचा जर विचार केला तर जगदीश जो गॅप शॉट खेळण्यामध्ये माहिर आहे, तर दुसऱ्या बाजूला विकास माची याच्या नावावर भरपूर टॅप आहेत. गाडी नंबर 7.23 जी गेटच्या समोर कृपया बाजूला काढा. बघा समोरून सांगतात गाडी नंबर 7.23 ही गाडी गेटच्या समोरच्या बाजूला काढा. आणि 6219 बघा मी ज्या गाडीचे नंबर घेतो 6219 ती देखील गाडी बाजूला काढा. 6.29 चला ज्या गाड्यांचे नंबर मी प्लेटचे नावं घेतो त्या गाड्या कृपया समोर आहेत त्या बाजूला काढा. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय 135 ही बाईक देखील बाजूला काढा. 135 ह्या समोर गेटच्या आहेत त्या गाड्या बाजूला काढा. बघा मी आवर्जून तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय समोर गाड्या ठेवू नका. पाठीमागे भरपूर जागा आहे पार्किंगची, आपण पाठीमागे गाड्या लावा. तर जाऊया पुण्याच्या एकदा मॅच कडे जिथे आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत धावा जमवल्या आहेत एकंदरीत 8 धावा. साहिल मात्र आपण पाहतोय 5वा चेंडू घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चेंडू तर खेळलाय ओमकारकडे. चेंडू पुण्याच्या एकदा ट्रॅव्हल होत असताना ओमकार चेंडूला पकडतोय. एक धाव आणखीन मिळेल. 9 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत. 27 धावांचं लक्ष आहे. खास करून जर पाहिलं तर आगवण संघाची खासियत आहे हंगामामध्ये जर पाहिलं तर 2024 मध्ये अगदी फायनलचे सामने जर पाहिले तर सर्वाधिक जास्त फायनलचे सामने जिंकणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. जबरदस्त संघ आज उभा राहिलाय जय जोगण्यादेव आगवण संघ. ज्या पद्धतीने आज आपण पाहतोय कारण की आगवण संघाचं जर पाहिलं तर 2 वर्ष अगोदर कुठलंही नाव नव्हतं आणि हेच खेळाडू यांच्याकडे फंड कमी होता त्याचमुळे हेच खेळाडू आज दुसऱ्या संघामध्ये खेळत होते. मात्र आज आपल्या स्वतःच्या गावचा संघ या ठिकाणी उपस्थित केला आणि उपस्थित करताना त्यांची मेहनत आज खऱ्या अर्थाने त्यांना काम आली. खूप चांगल्या पद्धतीने खेळतायत. बॅटिंग म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजी म्हणा, अव्वल दर्जाची कामगिरी जर पाहिलं तर आगवण संघ करताना. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आपण वेऊर संघाचा विचार करतोय. हा देखील एक संघ चांगला आहे परंतु थोडंसं जर पाहिलं तर टॉप 8 मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय हा संघ. कमी धावांचं लक्ष आहे. इथून जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर अक्षत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू अगदी खराब आहे. पंचांचा इशारा येतोय. नोचा कॉल आहे. हाईट फॅक्टर पाहिलं जात आहे त्या ठिकाणी. नो चेंडू या ठिकाणी काउंट केला. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोनकडे चेंडू जाईल विकास माची. इथे मात्र सिंगल रन्स घेतोय. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढवेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत 11 धावा लागल्या आहेत. 11 धावा आहेत. विकास आणि जगदीश माची. जगदीशच्या बॅटमधून एक चौकार आलाय. इथे मात्र पहा अगदी गॅप खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक आहेत. 3 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. सरळ सीमारेषे पार. जगदीशच्या बॅटमधून येतोय हा दुसरा चौकार. 4 धावा. सुरेख फलंदाजी. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. 15 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी पुन्हा एकदा करत असताना अक्षत पहिला चेंडू नो फेकला. तदनंतर पाहिलं तर इथे मात्र पहा लेग साइडच्या दिशेने काय गॅप खेळलाय. नजर या ठिकाणी ठेवली जाते चेंडूवर. ज्या पद्धतीने चेंडू फेकला जातोय त्याला दिशा देण्याचं काम मात्र जगदीश माचीच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या 4 ने वाढेल. 19 धावा. शॉर्ट चेंडू होता. इथे मात्र चुकी केले.
थोडीशी बॅटचा फेस ओपन झाला मात्र तो जास्त होता आणि तेच कारण पाहिलं इथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच सनी आपण पाहतोय संकेत होता त्या ठिकाणी संकेतने सुरेख झेल घेतला आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली सफलता मिळवून दिली धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 19 धावा आहेत 27 धावांचं लक्ष्य म्हणजे इथून जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल गौतम वन डाऊनला आलाय बघूया हा देखील फलंदाज इन्फॉर्म आहे ज्या पद्धतीने जेव्हा जेव्हा विकास आणि जगदीशची जोडी बाद झाल्यानंतर पूर्ण जिम्मेदारी घेत असलेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळालाय आगवण संघाकडून चांगली गोलंदाजी नक्कीच राहिली परंतु इथे मात्र पहा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय साहिल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला काय एफर्ट आहे जबरदस्त एफर्ट जरी सामना समोरचा संघ ह्याच्याकडे झुकलेला आहे परंतु मी माझी 100% एफर्ट देण्याचं काम करेन कारण की सामना अजून जिंकलेला नाही समोरचा संघ आणि मी अजून हरलेला नाही आहे हेच मात्र सांगत असताना साहिल आपल्याला पाहायला मिळतंय सुरेख क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी नक्कीच अक्षत पुन्हा एकदा जर पाहिलं तर शेवटचा चेंडू आता मात्र गॅप खेळण्याचा प्रयत्न होता ओमकार चांगल्या पद्धतीने चेंडूवर येतोय जोपर्यंत फील्ड करेल सिंगल रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर धावसंख्या होते 20 धावा अजूनही इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे थँक्यू आपण पाहतोय रिंकेश आपल्याला पाहतो गोलंदाजी मार्कवर हो सुरेख चेंडू आहे इथे मात्र सैर केलाय चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे पाठवताना सिंगल रन्स मिळेल काही इथून जर पाहिलं तर आगवण संघ यांना जाणीव आहे सिंगलने देखील आपली मॅच अगदी इझिली डन करू शकतोय मात्र विकास माची हार्ड हिटर आहे इथे मात्र जी चुकी जगदीश माचीने केली होती ती चुकी विकास देखील करतोय मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट देखील गमावला जातोय आणि हा दुसरा विकेट या ठिकाणी बॅक टू द डगआउटला येत असताना मिस्टर विकास बाद होतोय आतमध्ये रिंकेश मी कौतुक करीन ज्या पद्धतीने दुसऱ्या चेंडूवर गडी बाद केलाय मोठा गडी बाद झाला विकास माची आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र जिम्मेदारी आहे अगदी ओझा आहे 6 धावांचं मात्र इथे फटका सुरेख आहे डायरेक्ट हिट वेगळं चित्र नक्कीच पाहायला मिळालं असतं परंतु सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट करतायत धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 22 रन्स 22 धावा झाल्या आहेत इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे 9 चेंडू 5 धावा गौतम स्ट्रायकिंगवर हलक्या हाताने खेळून काढलाय सिंगल रन्स या ठिकाणी मात्र पहा सोपं लक्ष असतं कधी कधी कठीण बनलं जातंय त्याचं उत्तम उदाहरण काल देखील आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये अगदी कमी धावांचं लक्ष होतं 24 धावांचं लक्ष ते देखील मोठं बनवलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच गेली होती ही देखील मॅच कशा पद्धतीने होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 8 चेंडू आणि 4 धावा पुन्हा एकदा रिंकेश गोलंदाजी मार्कवर हा सज्ज झालाय संतोष चला
बिपिन पांडे साहेबांचं इकडे आगमन झालं. आपण मनापासून तुमचा धर्मवीर आनंदगी युवा प्रतिष्ठानतर्फे धर्मवीर चषक आपण बघा साहेब चषक तुमचं स्वागत करतोय. हेच प्रेम तुम्ही आपण ठेवायचं आहे. कारण स्पर्धा म्हटली म्हणजे प्रत्येक संघाने भाग घेतला म्हणजे आपण केणाला पुण्याच्या कामाला गोरगरीब मदत करतो तुमचा हातभार लागला. ही स्पर्धा विजेते किंवा उपयोजन नाही तर ही स्पर्धा अशी आहे की आपण गोरगरिबांना कशा पद्धतीने मदत करू शकतो इसके लिए ये हम लोग यहाँ पे कॉम्पिटिशन खेळते. संतोष थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 25 धावा. इथून जर पाहिलं तर 2 धावांची आवश्यकता आहे आणि त्या 2 धावाला काढण्यासाठी 6 चेंडू हे आगवण संघाकडे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. परंतु इथे टीम मीटिंग घेतली जाते. बघूया या 2 धावा रोखल्या जातील का. कारण वेवूर संघाचं देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं आहे. त्याच्यात देखील कौशल्य आहे त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये. परंतु बघूया गोलंदाज ओमकारला आता मात्र आणलं जात आहे गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच सामना जर पाहिला तर दूर गेला आहे वेवूर संघापासून. परंतु वाचवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल का. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मोठा संघ आहे जय जोगण्यादेव आगवण. 2024 मध्ये जर पाहिलं तर एकंदरीत 4 फायनलिस्ट फायनलचे सामने त्यांनी चॅम्पियन राहिलेत हा संघ ज्या पद्धतीने आपण पाहिलं. मात्र बघूया ओमकार आलाय शेवटचे षटक घेऊन. इथे मात्र पहा पहिल्या चेंडूवर ही चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी आणि सामना विजय होतोय तो म्हणजेच जय जोगण्यादेव आगवण संघ. आपलं अभिनंदन असेल आणि मी कौतुक करीन या ठिकाणी रत्नदीप वेवूर संघाने सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये. आपण